आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रोडक्शन पुणे। चंद्रपूर मधून एक अतिशय धक्कादायक आणि बाप लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे। यामध्ये एक 13 वर्षीय मुलगी शाळेला सुट्टी लागल्यानं आश्रमशाळेतून आपल्या घरी परतली होती। मात्र इथे बापाने स्पोर्टच्या मुलीसोबत वारंवार शारीरिक संबंध ठेवले। बापाने धमकी देत जबरदस्तीने तिच्यावर अत्याचार केलं। मुलगी गरोदर राहिल्याने हे धक्कादायक प्रकरण उघडकीस आलंय। ही घटना चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड येथील एका गावातील आहे। या गावामध्ये पती पत्नी आणि 2 मुलं राहतात। पोट भरण्याकरता पैसे कमवण्यासाठी या व्यक्तीची पत्नी एप्रिल महिन्यात कामासाठी दुसऱ्या राज्यात गेली होती। याच काळात मुलीच्या शाळेला सुट्टी लागली आणि ती आश्रम शाळेतून घरी परतली। इथे पत्नी घरी नसल्याचा फायदा घेत बापानेच मुलीवर बलात्कार केला। हा राक्षसी बाप मुलीला धमकी देत वारंवार तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवत होता आणि तिला शांत राहण्यास सांगत होता। काही दिवसांनी मुलीची शाळा पुन्हा सुरू झाली आणि ती शाळेसाठी परतली। यावेळी शाळेच्या नियमित आरोग्य तपासणीत ही मुलगी 2 महिन्यांची गर्भवती असल्याचं समोर आलं आणि एकच खळबळ उडाली। मुलीची चौकशी केल्यावर हे संपूर्ण प्रकरण समोर आलं। यानंतर शाळेतील महिला शिक्षिकेच्या तक्रारीवरून नागभीड पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला। आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे। मात्र या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली। आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रोडक्शन पुणे।